26 रोजी माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला होता। 52-53 नुसार कारवाई करावी आणि 420चे गुन्हे दाखल करावे, अतिक्रमण काढावं। 30/4/2026 नंतर आम्ही आमच्या भगिनी नगरसेविका सौ प्रगती किरण लोंढे कदम यांनी 23 तारखेला महिलांनी निवेदन दिलं होतं शिवसाहेबाला की आम्ही तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो, जो 52-53 नुसार अतिक्रमण काढून अनधिकृत करणाऱ्यावर 420चे गुन्हे दाखल करावे। अजून शिवसाहेबांनी पहिल्यांदा 1 महिना आणि ही 1 महिना टाईम पिरियडही देऊन शिवसाहेब एखादा हल्या कसा पाण्यात बसतो तसा पाण्यात बसलेला शिव आज तगायतपर्यंत एका नगरसेविका ताईचं महिन्याखाली पत्र आलं असता त्या पत्राला शून्य मात्र उत्तर दिलं नाही। सकाळी आमदार रोहित पवार यांनी बोलल्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी पत्र घेऊन आले, म्हणजे महिला ठिय्या आंदोलनाला निघाले असताना ह्या नगरपालिकेला जाग आली। हे नगरपालिका बेशरम नाही, गो खाण्याच्या लायकीचे तुळजापूरच्या नगरपालिकेतले शिव आणि त्याची टीम राहिलेली। फक्त त्यांना पैसा आणि पैशातून आपल्या घराची उन्नती। आज सकाळपासून महिला बसले तिथं 10 वाजल्यापासून। शिव प्रत्येक वेळेस आले की महिलांवर अन्याय करतो। आज महाराष्ट्रात महिलांना एवढा मान सन्मान असताना, तुळजापूरमध्ये तुळजाभवानी असताना जर महिलेचा मान सन्मान होत नसेल तर माननीय जिल्हाधिकारी हा डेंगळे पाटील नगर विकास खात्याचा शिववर काय कारवाई आत्ता तात्काळ करणार आणि शिववर जर नाही तात्काळ कारवाई केली तर सोमवारी सकाळी 9:30 वाजल्यापासून महिला आणि पुरुषाचं ठिय्या आंदोलन अजून नगरपालिकेत होणार, जोपर्यंत शिववर पूर्ण निलंबनाची कारवाई आणि शिववर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता यात्रा मैदानाचा 2 दिवस विषय आम्ही लांब होतो, पण आमच्या माता भगिनी सकाळी 10 वाजल्यापासून जर त्याच्या दालनात उपस्थित असतील तर बेशरमासारखी नीच अवलाद ह्या रणदिवेची आज साधं महिलांकडे बघण्याची किंवा त्याला सगळं बायको बहीण असेल आपल्या पत्नीला आणि बहिणीला असाच वागवतो का शिव? ही माझा सवाल आहे त्या शिवला। आज 10 वाजल्यापासून उपाशी तापाशी बारकी लेकरं बाळा घेऊन यात्रा मैदाना भाविकासाठी बसलेले, तर ह्या नगरपालिकेतल्या एका बी कर्मचाऱ्याची एक उणीव झाली नाही आणि पत्र घेऊन येतात तेव्हा 2 महिन्याखालचं। ह्याच्यासाठी आज मी तुमच्या माध्यमातून नगर विकास मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे विकासरत्न म्हणून आमदार स्वतःला म्हणून घेते, ह्या महिला भगिनीसाठी लाडका भाऊ म्हणून राख्या बांधून घेतल्या होत्या। मतदाना दिवशी लाडक्या बहिणीनं मला मतदान केलं म्हणले होते। आज लाडक्या बहिणीवर ज्या अन्याय शिवनं केलाय त्याला राणा पाटील काय करणारी राणा पाटलानं उत्तर द्यावं। 3 दिवसात काय कारवाई करणार शिववर आणि यात्रा मैदानावर जो त्यानं दीर्घकाळ केलेला आहे त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे।